गाणं खूप छान आहे, हो. त्याचे लिरिक्स पण फार सुंदर लिहिले गेले आहेत. फक्त एका छोट्याशा वाक्यावरती माझा अत्यंत छोटासा आक्षेप आहे. हर फिक्र को धुए में उडाता चला गया. ओ स्मोकिंग वरती माझा फार मोठा आक्षेप आहे. ऑफकोर्स ॲग्री. आणि या ठिकाणी मी काही विशेष गोष्टी सांगू इच्छितो स्मोकिंग बद्दल. प्लीज. 5,000 to 7,000 टॉक्सिक सबस्टन्सेस, क्लोज टू 600 कार्सिनोजेन्स, ज्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. बरोबर. एवढे विषारी सबस्टन्सेस असताना स्मोकिंग आपण पूर्णपणे घालवू शकत नाही का? घालवायला पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली एवढंच नाही तर इंडियन सबकॉन्टिनेंटला आणखीन एक वेगळाच शाप आहे, गुटखा आणि पान. आणि त्यामुळे होतंय काय की ज्याला गुटख्याची सवय आहे, पान खायची लत आहे, त्यांना स्वतःला तर त्रास होतोच होतो, पण त्याच्यामुळे खाऊन पिचकाऱ्या मारतात, थुंकतात सगळीकडे, त्याच्यामुळे ड्रॉपलेट इन्फेक्शन होतात. एरोसोलिक जनरेशन त्याच्यामुळे फार होतात. आणि हे एस्पेशली आपल्या इंडियन सबकॉन्टिनेंटला म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, भारत ह्या ठिकाणी अशा प्रकारच्या वाईट सवयी फार 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 कॉमनली आढळून येतात. आणि त्या कोविडच्या पार्श्वभूमीवर तर म्हणजे ॲब्सोल्युटली फारच खराब. ॲग्रीड सर, ॲग्रीड, परफेक्टली ॲग्रीड. हो ना. म्हणजे आपण ब्रूस लिप्टनवरनं जे जिंदगी ऑफ फिकर होतो त्यात धुवा नाही केला पाहिजे, पान गुटखा खाल्ला नाही पाहिजे, थुंकलं नाही पाहिजे. मी तर असं म्हणेन की तुम्हाला जर पान खाण्याचा मजाच घ्यायचा आहे तर तो फक्त गाण्यातून घेतला पाहिजे, आणि तेही मधुरा दातार सारख्या एका गोड गळ्याच्या गायिकेच्या गळ्यातून. क्या बात. पान खाय सय्या हमार.